महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. ससून रुग्णालयाचा अहवाल डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या बाजूने. घैसास यांच्या विरोधात फारसे पुरावे नाहीत. मणिपाल सूर्या रुग्णालय आणि इंदिरा IVF वर अहवालातून ठपका. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही, राज ठाकरेंनी ठणकावलं. तर राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अभ्यास करून अभ्यासपूर्ण बोलावं, शेलारांचा टोला. घाटकोपरमध्ये पुन्हा उफाळला मराठी गुजराती वाद. गुजराती रहिवाशांनी मांसाहारावरून हिनवल्याचं मराठी रहिवाशांचा आरोप. तर वादानंतर मनसैनिकांची तंबी. नाशिकमधील हिंसाचार प्रकरणी 1,500 जणांवर गुन्हा दाखल. तर संशयित आरोपींमध्ये महाविकास आघाडीचे नेते हनीफ बशीर, निलोफर शेख यांचा समावेश असल्याची चर्चा. भाजप खासदार मेधा कुलकर्णींना अटक करा, नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची मागणी. मेधा कुलकर्णींनी मशिदीत घुसून गोंधळ घातल्याचा आरोप. नव्या वक्फ सुधारणा कायद्याला सुप्रीम कोर्टाची अंतरिम स्थगिती. केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर देण्याचे आदेश. वक्फच्या मालमत्ता डिनोटिफाय न करण्याच्याही सूचना. दुकान बंद करेन पण माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. उपमुख्यमंत्री शिंदेंनी बाळासाहेबांचा व्हिडिओ दाखवत ठाकरेंना लगावला टोला. उपमुख्यमंत्री अजित पवार कर्जत जामखेड दौऱ्यावर. रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवारांचं स्वागत. तर भावी मुख्यमंत्री म्हणून दादांचे लावले बॅनर. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात VIP दर्शन तिकिटांचा काळा बाजार. 600 रुपयांचा दर्शन पास 2,000 विकल्याची माहिती. फसवणुकीचा गुन्हा दाखल. राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर पुढे ढकलली. आंदोलक परीक्षार्थींच्या मागणीला यश. मुख्य परीक्षा आता 26, 27 आणि 28 मे रोजी होणार. धायरी परिसरात सोन्याच्या दुकानात दरोडा टाकणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. प्लास्टिक बंदुकीच्या धाकानं लुटलं होतं 22 तोळे सोनं.